दिल्ली स्फोटानंतर छत्रपती संभाजीनगरमध्ये सुरक्षा यंत्रणा अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळते। मी सध्या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये आहे। रेल्वे स्टेशनवरती ज्या ठिकाणावरून एंट्री दिल्या जाते त्या ठिकाणी आपण जर बघितलं तर डॉग स्क्वॉड असेल, रेल्वे पोलीस असेल, स्थानिक पोलीस असेल किंवा सीआरपीएफ असेल, अशा सगळ्या पोलीस यंत्रणा ज्या त्या तैनात करण्यात आलेल्या आहेत। मुख्य गेट जो आहे, ज्या ठिकाणावरून रेल्वे स्थानकामध्ये एंट्री केली जाते, प्रवेश दिला जातो, त्याच ठिकाणी प्रत्येक बॅग तपासण्यासाठी विशेष यंत्रणा देखील बसवण्यात आली आहे। संपूर्ण बॅग तपासूनच आत प्रवाशांना सोडल्या जाते। तर स्थानिक पोलीस असेल किंवा डॉग स्क्वॉड असेल, हे संपूर्णच पथक या ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहेत। आणि म्हणजे दिवसातून 24 तास रात्रीची सुद्धा याच पद्धतीची चौकशी आणि दिवसा सुद्धा चौकशी केली जाते। कसून चौकशी प्रत्येक प्रवाशाची या ठिकाणी केली जाते। कुणालाही चौकशीशिवाय आत सोडल्या जात नाहीये। डॉग स्क्वॉड असेल किंवा इतर स्थानिक पोलीस असेल, इतर यंत्रणा असेल, आपण जर बघितलं तर प्रत्येक यंत्र जे आहे ते या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते। बॅग तपासणी असेल किंवा इतर कुठल्या वस्तू असेल त्या देखील तपासूनच आत प्रवाशांना सोडल्या जाते। कुठेतरी दिल्लीची जी घटना घडली त्यानंतर कुठेही अजून अनुचित प्रकार घडू नये आणि तसं काही असेल तर त्यासाठी पोलीस यंत्रणा जे ते सज्ज करण्यात आलेले आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये खास करून सुरक्षा यंत्रणा ही अलर्ट मोडवर आपल्याला पाहायला मिळते। अविनाश कानडजे, न्यूज 18 लोकमत, छत्रपती संभाजीनगर।